बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये 53 उमेदवारांचे अर्ज वैध, छाननीमध्ये 2 उमेदवारांचे 6 उमेदवारी अर्ज बाद। अर्ज माघारीसाठी उद्या शेवटचा दिवस। किती उमेदवार माघार घेतात, किती रिंगणात राहतात याची उत्कंठा। राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार, काँग्रेसचे आकाश मोरे प्रमुख उमेदवार। बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची पाठिंब्यावरून अजूनही वेट अँड वॉचची भूमिका। काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आपले संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न, ठाकरेंच्या शिवसेनेचा हा प्रयत्न दिसतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत, पदावर असून काम न करणाऱ्यांना डच्चू देणार, शिंदेंचा इशारा। शिंदे पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार, पक्षाचं काम करतील तेच मोठ्या पदावर जातील, शिंदेंची माहिती। रत्नागिरीत बारसुरी वायनरीला विरोध करणाऱ्या शिवणे गावातील लोकांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वामध्ये जाहीर प्रवेश। भोंदू अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार, खरातला न्यायालयात हजर केलं जाणार। खरातवर महिला अत्याचाराचे एकूण 8 गुन्हे दाखल। अशोक खरात प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या हेल्पलाईनवर महिला आणि फसवणूक झालेल्यांच्या तक्रारीचा ओघ सुरू। आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केले, तर खरातनं बळकावलेल्या प्रॉपर्टी विरोधातही माहिती दिली। शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षांनाच लाच घेताना अटक, नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा रचून कारवाई। शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांना अटक, 31,000 रुपयांचं देयक मंजूर करण्यासाठी 22,000च्या लाचेची मागणी। बुलढाण्याच्या मलकापूर शहरातील अब्दुल हमीद चौकात 2 गट आमने सामने, धार्मिक घोषणाबाजीमुळे तणाव वाढला, झेंडा लावण्यावरून 2 गटात वाद झाला। माहिती मिळताच पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा। गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील किंडगीपार दारूबंदी आंदोलन प्रकरणामध्ये 80 ते 90 आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल। मुख्य आंदोलनकर्त्यांना अटक करायला गेलेल्या पोलिसांवर जमावानं दगडफेक केली होती। रायगडमधल्या वाकणपाली मार्गावरती भीषण अपघात, भरधाव ट्रकची झाडाला धडक, घटनेत ट्रकचं चाक निखळून पडल्यानं ट्रक थेट रस्त्याच्या कडेला घसरला, सुदैवानं जीवितहानी टळली। खोपोलीहून नागोठण्याकडे जाताना अपघात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।